राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशीजी यांचं आज निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच मला माहिती मिळाली आणि अतिशय दुःख झालं। अर्थात वृद्धापकाळाने ते आजारी होते, त्यांची तब्येतही बरोबर नव्हती, परंतु अचानक असं काही घडेल असं वाटलं नव्हतं। मी त्यांना फार जवळून ओळखलेलं आहे, त्यांच्याबरोबर सहवास माझा नेहमी राहिलेला आहे। विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही विरोधी पक्षात होतो, विधान परिषदेमध्ये मी सदस्य होतो आणि त्या कालावधीमध्ये अनेक वेळा सभागृहात खटके जरी उडाले असले तरी मनोहर जोशींनी आम्हाला अतिशय सन्मानाची वागणूक दिली आणि जी मी सरांकडे व्यक्तही केली होती की सर, आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री आहात, आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, तरीसुद्धा आम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीने मानसन्मान आमचा राखता, ही आम्हाला खूपच आपल्याबद्दल आदर आहे असं मी त्यांना वेळोवेळी बोलून दाखवलं होतं। त्यांचा राजकीय प्रवास दीर्घ राहिलेला आहे। नगरसेवक, त्यानंतर महापौर, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि मग राज्याला, देशामध्ये सर्वोच्च सभागृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। असा खूप लांबचा पल्ला त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा राहिलेला आहे। शिवसैनिकांशी अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत। उद्धवजी ठाकरे यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यावेळेसच्या काळामध्ये श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही सांभाळून घेण्याचं काम आणि त्यांनीसुद्धा तेवढाच मान सन्मान श्री मनोहर जोशी यांना दिला होता, हे आम्ही विसरू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या निधनाने आम्हा सर्वांचे दुःख झालेलं आहे। त्याचबरोबर राज्यातले भाजपचे आमदार श्री राजेंद्र पाटणी यांचंसुद्धा आज निधन झाल्याची वार्ता मला समजली। राजेंद्र पाटणी हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील एक अभ्यासू आमदार म्हणून आम्ही सर्वांना परिचित होते। मी मंत्री असताना अनेक वेळा सार्वजनिक कामं घेऊन आपल्या मतदारसंघात ते माझ्याकडे आल्याचं मला स्मरणात आहे। एक अभ्यासू आमदार, जिद्दीने काम करणारे आणि भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता। त्यांच्याही कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत। नाही, मी आज मधल्या 8-10 दिवसापासून मुंबईच्या सर्व राजकीय घडामोडीमध्ये मी इथे व्यस्त होतो आणि त्यामुळे मतदारसंघात आणि जिल्ह्यातसुद्धा मी गेलो नव्हतो। त्यामुळे आज मी मुद्दाम जात आहे, तिथे मी माझ्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे। भाजपमधील आमदार आणि अगोदरच्या माझ्या पक्षातले सुद्धा जुने सहकारी माझे जे आहेत त्यांच्याशी मी भेट घेणार आहे आणि 4-5 दिवसांमध्ये निश्चितच राजकीय परिस्थितीचं आकलन निश्चितच होईल आणि माझ्या जिल्ह्यामध्ये निश्चितच मला खात्री आहे की लोक मनापासून मला साथ देतील। काल सर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलेलं आहे। मागच्या काही दिवसापासून या चिन्हाची प्रतीक्षा होते आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हे चिन्ह आता बहाल करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, बरं झाला निर्णय झाला, झालेला आहे। अर्थात नवीन चिन्ह ते लोकांच्या मनामध्ये रुजवायला, लोकांना परिचित व्हायला वेळ लागू शकतो, पण ठीक आहे, केव्हा ना केव्हा ते देणं अपेक्षितच होतं। एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता जागा वाटपाच्या चर्चा या दोन्हीकडे अडलेल्या बघायला मिळतात। महायुती असो, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये तुम्ही असताना तुम्ही त्याचं नेतृत्व सुद्धा करत होता, तुम्ही त्या चर्चामध्ये सहभागी होत होता। मात्र एकंदरीतच महाराष्ट्राची ही राजकीय स्थिती जवळ येऊ घातलेल्या निवडणुका आणि जागा वाटपाची कुठलीच अंतिम चर्चा न होणं याकडे कसं? नाही, महाविकास आघाडीच्या चर्चेच्या बऱ्याच अंशी मी सहभागी होतो आणि त्याच्यामुळे जे काही चाललं आहे ते मला थोडंसं कल्पना होती, परंतु गेल्या 8 दिवसांमधल्या घडामोडीची मला काही कल्पना नाही आणि मग त्या स्वारस्यसुद्धा नाही। त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते घेतीलच, परंतु आता भाजपामध्ये आल्यानंतर भाजप सेना, मुख्यमंत्र्यांची शिवसेना, शिंदेसाहेबांची आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी असं मिळून आम्ही, मला वाटत नाही फारशी काय अडचण येईल ह्याच्यात। अर्थात माझी माहिती अद्यापही मी घेतलेली नाही, परंतु निश्चितच सामंजस्याने हा प्रश्न मार्गी लागेल याबद्दल शंका नाही मला। बारामतीत सर आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार तयारी पाहायला मिळते। तिकडे सुनेत्रा पवार तयारी करतात, दुसरीकडे सुप्रिया सुळे तयारी करतात। सुनेत्रा पवार जर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर तुमच्या
सोबतच्या त्या उमेदवार असणार आहेत, तर कशा पद्धत तुमची तयारी मतदारसंघामध्ये असणार आहे सुप्रिया सुळे यांच्या? मला खरंच तिथली काहीच माहिती नाही. अजित पवार म्हणतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना समर्थन साथ देऊ. सर, काल जिशान सिद्दीकी यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत काँग्रेसवर. काँग्रेस पक्षामधनं इतके जण वरिष्ठ नेते का जात आहेत नावाने ते बोललेले आहेत. तर मुस्लिम समुदायाचा वापर फक्त काँग्रेस करते, मुस्लिमांना कुठेही स्थान नाही. अल्पसंख्याक मला वाटतं की आता मी काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे काँग्रेसच्या संदर्भात मला काही बोलण्याची इच्छा नाही आहे. कालांतराने चित्र स्पष्ट होईल लोकांच्या मनात काय आहे. तसं तुम्ही मतदारसंघात जात आहात, अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत, मात्र काही बॅनरवरती खासदार प्रतापराव चिखलीकर आणि गिरीश महाजनचा असं आहे की मला याची काहीच कल्पना नाही आहे, कारण की स्थानिक तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे काही करायचं ते केलं असेल. मी बघू, तसं काही विषयच नाही ना. म्हणजे मला काही तसं फार मोठं फोटो कोणाचे लावले आणि न लावले यातून काही राजकीय काही चित्र वेगळं आहे असं म्हणायचं कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.